30 तारखेला पहाटे 5:15 ते 5:30 दरम्यान वडगाव ब्रिज खाली त्या सर्व्हिस रोडला हा अपघात झालेला आहे. यातील जे जखमी मरगळे आहेत रिक्षा चालक, त्यांना त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्याच ठेकेदारांनी दीनानाथ मंगेशकर या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं होतं आणि त्यांचे सध्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला असता याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील जो आरोपी त्याची गाडी घेऊन भोरवरून निघून पुण्याकडे येत असताना त्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे. त्या ठिकाणचे सर्व CCTV फुटेज असतील किंवा काही CDR असतील, लोकेशन असतील आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या चौकशीवरून आपल्याला इथले आरोपी निष्पन्न झाले. दुसरी गोष्ट, याचे जे जखमी आहेत, जखमीची साथीदार आहेत, त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली. मग ती ऑडिओ व्हिज्युअल फिर्याद आहे, ई-साक्ष त्याला आपण म्हणतो की ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद दिली आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये फिर्याद आहे की त्यांनी जी घटना झाली त्याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची मेडिकल सुद्धा आपण केलेली आहे. मेडिकल करून त्याची जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते पण आपण कलेक्ट केलेले आहेत. गाडी जप्त केलेली आहे, गाडीची RTO पण चेकिंग आपण करून घेतलेलं आहे आणि जे IRAD आपण जे ॲप आहे, जे इन्शुरन्ससाठी आपण वापरतो ते सुद्धा ॲपमध्ये त्याची माहिती करून दिली आहे. ह्या घटनेसंदर्भामध्ये आता चौकशी केली असता याच्यामध्ये ही गाडी जी आहे ती गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याचं निष्पन्न नंतर झालं. त्याच्यामध्ये मग गाडीचे पेपर्स, डॉक्युमेंट्स या सर्व तपासाच्या बाबी आहेत. त्या सर्व गोष्टी सध्या पोलीस सिंहगड पोलीस करत आहेत. या संदर्भामध्ये आता जखमीचे जे काही नातलग आहेत ते सुद्धा पोलीस आले होते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटले होते. त्या संदर्भात सुद्धा त्यांना संपूर्ण माहिती या घटनेसंदर्भात दिलेली आहे. त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं पूर्ण निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करत आणि पूर्ण अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हा तपास जो आहे तो सुरू आहे. सर, कार अपघात झाला त्यावेळेस कारमध्ये नेमकं कोण होतं आणि या सगळ्या संदर्भात गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली आहे का आपण? या संदर्भात जेव्हा तो आरोपी कार घेऊन भोर रोड निघाला होता त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता. तो अगोदर पेट्रोल पंपाच्या जागी उतरला. त्यानंतर पेट्रोल पंपाचे 2 त्याचे मित्र जे होते त्यानंतर त्या कारमध्ये होते. त्यानंतर अपघात व्हायच्या अगोदर ते 2 मित्र खाली उतरले. त्यानंतर हा जो आरोपी आहे हा व्हेकल घेऊन पुढे निघत असताना तो अपघात झालेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणचे साक्षीदार आणि CCTV फुटेजवरून आपल्याला निष्पन्न झाले की कारमध्ये तो एकटाच होता आणि आरोपीचे त्याचे लोकेशन, साक्षीदाराचे लोकेशन त्या ठिकाणी निष्पन्न होत होते आणि त्या CCTV फुटेजवरून याच्यावरून आपण तो आरोपी निष्पन्न करून त्याची पुढची कारवाई केलेली आहे. गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली असेल या सगळ्या संदर्भात? त्यांना काय चौकशीसाठी बोलवणार आहात? नाही, नोटीस वगैरे असं काही पाठवलेलं नाही, परंतु ह्या घटनेसंदर्भात किंवा ह्या अपघातासंदर्भात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस करतील. सर, चंद्रकांत पाटलांनी देखील तुम्हाला कॉल केला होता, त्यांनी देखील तुम्हाला कायदेशीर कारवाई करा असं काय बोलणं झालं? कारण तो कॉल खूप व्हायरल होता, ते तुम्हाला आदेश सोडताना दिसतात. आता याच्यामध्ये जखमी किंवा फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा ह्या घटनेची जाणकारी किंवा माहिती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. काल त्या ठिकाणी ते बहुतेक माननीय मंत्री महोदयांना भेटले होते. त्यानंतर त्यांचा माझा फोन झाला. त्यांनी एवढं सांगितलं की याच्या संदर्भामध्ये त्यांना एवढंच अवगत केलं की हे घटना कशी झालेली, सध्या पोलिसांचा तपास काय सुरू आहे. तर जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या मतदारसंघातली एखादी फिर्यादी त्यांच्याकडे गेली असेल, त्यांनी त्यावेळेस मला कॉल केला होता. त्यांना घटनेची पूर्ण वस्तुस्थिती त्यांना मी कथन केलेली आहे. याशिवाय दुसरं याच्यामध्ये काही बोलणं झालं. सर, गरज पडली तर गौतमी पाटीलला बोलवणार चौकशीसाठी? याच्यामध्ये तेच तुम्हाला सांगतो की आयोग किंवा तपासी अधिकारी जे आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी तपास अधिकारी पूर्ण करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.